नमस्कार, मी जयश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला केस धुण्यासाठी जे रिठे वापरतात ओरिजिनल त्याची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. बाजारामध्ये दोन प्रकारचे रिठे मिळतात. एक आहे तो हा आहे आणि एक तो काळ्या कलरचा आहे. तर तो काळ्या कलरचा जो रिठा आहे त्याचा एवढा फेस होत नाहीये. तर हे बारीक रिठे आहेत, ते खूप छान आहेत आणि त्यांचा खूप फेस होतो आणि केस इतके सुंदर होतात त्यानी. जर तुम्ही रिठे अशी काही असं जर शॅम्पू वगैरे करत असाल तर त्यामध्ये हा रिठा नक्की टाका, आणि फेस होतो. आणि पूर्वी ह्या रिठ्यानेच कपडे वगैरे पण धुतले जायचे. तर आता ह्या रिठे बाजारात तुम्हाला सहजासहजी इतके चांगले रिठे मिळणार नाहीयेत. मोठे रिठे मिळतात आणि त्याचा फेस होत नाही, आणि त्यामुळे हे नाजूक बारीक सुंदर दिसणारे जे रिठे आहेत तेच घेऊन या. केसांचे बरेचसे प्रॉब्लेम ह्यानी सुद्धा सॉल्व्ह होतात. शॅम्पूच्या ऐवजी ह्या रिठ्याचे तुम्ही जर वापर केला तर तुमचे केस खूप छान होतात, सिल्की होतात मेन म्हणजे, आणि केसांना नैसर्गिक चमक सुद्धा येते. मी हे सर्व अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. आणि ह्या रिठ्यांचा हातावरच सुद्धा पाणी टाकून किती फेस होतो ते नक्की पहा. जर तुम्ही आदल्या दिवशी तेल लावलं, मसाज केला आणि दुसऱ्या दिवशी ह्या रिठ्यानी धुतलं तरी डोकं चकाचक निघतं. रिठ्यामध्ये इतका फेस होतो आणि रिठ्याचे फायदे तुम्ही नेटवर सर्च करू शकता. पण रिठे हे चांगले ओरिजिनल असले पाहिजे. खूप दिवसाचे वाळलेले काळे झालेले सुद्धा रिठे नकोयत, कारण त्याचा एवढा इफेक्ट येत नाही. तुम्हाला जर रिठ्याचं झाड जर मिळालं कुठे तर त्याच्या खालून हे रिठे आणा. मी तसेच आणलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला मी हे दाखवत आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.